यानंतरची एक मोठी बातमी आहे। प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमधील अनेक व्हिडिओ समोर आलेत। महिला तस्करीचे सुद्धा मोबाईलमध्ये पुरावे असल्याचा आरोप आता करण्यात येतोय। कोकेन, गांजा, हुक्का ही जप्त करण्यात आलाय। खेवलकरच्या मोबाईलमध्ये आता अनेक मुलींचे चॅट्सही आता व्हायरल होत आहेत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी हे आरोप केले। प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे। या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते। जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण 7 मुली आढळून आल्या। या मुलींची नावं, 7ही मुलींची नावं आरुष या नावाने सेव्ह केलेली होती। म्हणजेच आरुष या नावाची व्यक्ती या मुलींचं ह्युमन ट्रॅफिकिंग करत होते आणि या व्हॉट्सअप चॅटवरून आरुष याने या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं। प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईल मधील हिडन फोल्डर मध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले। प्रांजल खेवलकर, निखिल पोपटाने, समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन बोंबे, श्रीपाद मोहन यादव आणि यांच्या समवेत असलेल्या 2 महिला यांना पुणे येथून ताब्यात घेऊन 41,35,400 रुपये किमतीचा, त्यामध्ये कोकीन, गांजा, एकूण 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉट व दारूच्या बॉटल अशा इतर व अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते। सगळ्या प्रकरणावरती आता एकनाथ खडसेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। रुपाली चाकणकरांनी जे आरोप आता लावलेले आहे ते आरोप अशा रीतीने लावले की जसं काही पोलिसांची चौकशी रुपालीताईच करताय। म्हणजे रुपालीताई आता पोलीस अधिकारी झालेले आहेत, त्याच चौकशी अधिकारी करतायत, तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत। वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ते पोलिसांनी द्यायला पाहिजे। अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला आयोगाच्या अध्यक्ष जी राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहे आणि रुपालीताई चेकाळल्या का? कारण रुपालीताईचे आणि रोहिणीताईचे किती मैत्रीपूर्वक संबंध आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपालीताई एवढं चेकाळून बोलताय। तर त्यांनी सत्य ते बोलावं, त्याच्याबद्दल लोमत असण्याचं कारणच नाहीये।